स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका काही महिन्यांपूर्वीच टीआरपीच्या यादीत टॉप 3 मध्ये होती. मात्र आता या मालिकेची वाट लावल्याची भावना प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून मालिकेत काव्य आणि नंदिनी यांच्या प्रेग्नन्सीचा भाग सुरू आहे. मात्र यामध्ये नंदिनी आता आई होऊ शकत नाही आणि म्हणूनच नंदिनीच्या बाळाला जन्म देण्यासाठी जीवा दुसऱ्याच मुलीला घरी घेऊन येणार आहे. कारण या मालिकेच्या कथेमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट आणण्यात आला आहे. स्टार प्रवाहाने शेअर केलेल्या नव्या प्रोमोनुसार नंदिनीच्या वाढदिवसाच्या दिवशी ती केक कापत असताना जीवा मागून येऊन तिला सरप्राईज देतो. ते असं की तो म्हणतो, आपल्या बाळाला जन्म द्यायला आई भेटले. याचा अर्थ आता नंदिनीच्या बाळाला दुसरी मुलगी जन्म देणार आहे आणि या भूमिकेसाठी मालिकेत अभिनेत्री अनघा अतुलची एंट्री झाली आहे. मात्र मालिकेतला हा सर्व ड्रामा पाहून प्रेक्षकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. या प्रोमोवर प्रेक्षकांनी कमेंट करत म्हटलं आहे, अशीच वाट लावा जीवा नंदिनीची, काहीही फालतू ट्रॅक दाखवता. यांनी तर चोरी चोरी छुपके छुपके या चित्रपटाची स्टोरी ढापली. सेम टू सेम तसंच कॉपी केलं आहे. आता हिला आणले म्हणजे नंदिनीचा पत्ता कट करणार. तिच्यामुळे जीवा आणि नंदिनीमध्ये दुरावा येणार आणि जीवा हिच्या प्रेमात पडणार असं दाखवतील. याला म्हणतात स्वतःच्या पायावर दगड मारणे. जीवा नंदिनी स्वतःच घेऊन आले बाहेरवालीला घरामध्ये. काहीही ट्रॅक करून वाट लावली मालिकेची. कधी काळी टॉपला होती ही मालिका. मातृत्वाची चाहूल नाही तर हिला आणून जीवाच्या मागे आणखीन एक लफडं लावलं. एकंदरीतच पाहता प्रेक्षक मालिकेत आलेल्या या ट्विस्टवर मुळीच खुश नाहीयेत. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आलेल्या या ट्विस्टबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.